Okay, hello friends, welcome back to our channel. So in this video, I am going to sharing how to execute, how to work the HTTP session at the time of the login system build. Okay, so HTTP session जेव्हा आपण तयार करतो HTTP सेशन म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो कुठल्या फील्ड्स HTTP सेशनमध्ये ॲट्रिब्यूट सेट केले जातात आणि कसा गेट केला जातो आणि कसा त्याचा यूज केला जातो सेशनच्या वेळी लॉगिन सिस्टीमच्या वेळी कसा रोल ॲक्सेस केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. सो मित्रांनो, मी लास्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला. ओके, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की लॉगिन सिस्टीमचं ॲक्च्युअल लॉजिक कसं असतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉगिन सिस्टीममध्ये HTTP सेशन कसा वापरला जातो आणि कशा HTTP सेशनद्वारे आपण कसं रोल मेंटेन करू शकतो युजरचा, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल हा व्हिडिओ आणि नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटेल. ओके, सो सो बघा मित्रांनो, मी आता सिम्पली जातो ब्राउझरवरती. हा माझा ॲक्च्युअली आता प्रोग्राम हा एक प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टचा तुम्हाला मी एक पार्ट दाखवतो. ओके, सो मी सिम्पली जातो इथं ब्राउझरवरती आणि प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला दाखवतो आधी. ओके, जेणेकरून तुम्हाला एकदम प्रॉपरली अंडरस्टँड होईल. सो मित्रांनो, सध्या आपलं प्रोजेक्ट लोकल होस्टवरती चालू आहे. ओके, ज्यावेळी तुम्ही कुठलं पण प्रोजेक्ट जेव्हा तयार करता तो लोकल होस्टवरतीच त्याला होस्ट करावा लागतो आणि आउटपुट त्याचं चेक करावा लागतो मित्रांनो. ओके, सो 9191 या पोर्टवरती माझा जो काय प्रोजेक्ट आहे तो चालू आहे आणि हा त्याचा आउटपुट आहे. हा फ्रंट एंड डेव्हलपरने हे सगळं केलं आहे मित्रांनो. मी बॅकएंडचं लॉजिक लावतो. ओके, सो बघा, मी लॉग इन लॅब्स आता सपोज मी इथून लॉग इन करू शकतो. आता मी लॉग इन लॅब्स करतो. ओके, इथं लॉग इन करतो मी आणि मी सिम्पली लॉग इन केलं. आता इथं तुम्ही वरती बघू शकता की HTTP सेशन, इथं सेशनची जी ID तयार झालेली आहे. आता इथं बघा, डॅशबोर्ड सेमिकोलन. ओके, सेशन ID, जी ही सेशन ID आहे ना, ही मित्रांनो व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, ह्या सेशन ID शिवाय आपण लॉगिन सिस्टीम तयारच करू शकत नाही स्प्रिंग बूटमध्ये. ओके, जर मित्रांनो तुम्हाला स्प्रिंग बूट शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच बेसिक कन्सेप्ट डायरेक्ट प्रोजेक्टमधले कन्सेप्ट म्हणजे डायरेक्ट ॲक्च्युअल जो प्रोजेक्ट तयार होतो त्या प्रोजेक्टमधले कन्सेप्ट तुम्हाला मी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगत असतो. ओके, सो नक्कीच सबस्क्राईब करा आणि मी स्प्रिंग बूट पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवत असतो, सांगत असतो. जावाचे कन्सेप्ट, कोडिंगचे, टेक्निकल रिलेटेड कन्सेप्ट त्यावर सांगत असतो या आपल्या चॅनलवरती. ओके, सो मित्रांनो, आपण कुठं होतो की सेशन ID, ही जी सेशन ID आता तयार झालेली आहे. ओके, ही सेशन ID मित्रांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सेशन ID वरून एक रोल तयार होतो. आता पर्टिक्युलर आता मी माझी प्रोफाईल बघितली. आता सपोज प्रोफाईल, आता माझ्या प्लॅटफॉर्मवरती भरपूर रजिस्टर आहे, भरपूर लॅब्स रजिस्टर आहे. पण मला ते कसं समजलं की ही त्याच लॅबची प्रोफाईल आहे. तर ते HTTP सेशनवरून मला समजलं ते सेशनमध्ये मी काय काय सेट केलं आहे ते बघा. ओके, सिम्पली मी डॅशबोर्डवरती जातो. ओके, आता इथं मी सपोज मी गेलो अपलोड रिपोर्ट्समध्ये. ओके, सो अपलोड रिपोर्ट्समध्ये फक्त त्याच लॅबमधले जे रिपोर्ट्स आहेत. ओके, फक्त त्याच लॅबचे जे काय पेशंट आहेत त्या आता इथं बघा, तुम्हाला मी ते ID दाखवतो लॅबची. आता लॅबची ID 5 आहे. ओके, सो त्या लॅबमधले जे काय पेशंट आहेत ते पेशंट फक्त ह्या लॅबवाल्याला दिसायला पाहिजे. ओके, लॅब 5 या ID दिसायला पाहिजे. हे कसं समजलं आपल्याला, ती लॅब ID आपण कशी काढली, तर ते HTTP सेशनद्वारे आपण ती लॅब ID काढली मित्रांनो. तर ते कशी मी डाटा त्याच्यात सेट केला आणि कसा मी त्याचा डाटा गेट केला आणि तुम्हाला मी ते दाखवलं आहे. ओके, सो बघा, इथं ॲक्च्युअल माझ्याकडे पेशंटचे टेस्ट इंट्रा 34 या डाटाबेसमध्ये सेव्ह, बट पर्टिक्युलर ह्या लॅब ID जी 5 आहे, त्या लॅब ID 5ची जी काय पेशंट्स आहे, जे काय पेशंट इंटर आहेत ते फक्त इथं एक आहे. ओके, सो इथं तुम्ही बघू शकता, इथं मी प्रिंट रिपोर्ट केलो तो डायरेक्टली असं प्रिंट रिपोर्ट होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली मी एक लॉजिक दाखवतो माझं. ओके, सो इथे इनवाईस प्रिंट होते. देन इथून जर ईमेल सेंड केला तर ईमेल इथून सेंड होतो. ओके मित्रांनो, सो ईमेल सेंडचा एक मी व्हिडिओ बनवतो, तुम्हाला सांगतो. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तो सिस्टीम जनरेटेड ईमेल कसा तयार केला जातो आणि कसा तो ईमेल सेंड केला जातो थ्रू आपल्या मोबाईलवरती, थ्रू आपल्या ॲप पासवर्ड जो जीमेलचा असतो त्याच्या थ्रू आपण कसं पेशंटवरती म्हणजे पेशंटला ईमेल सेंड केला जातो थ्रू ह्या बटन क्लिक केल्यानंतर. ओके, सो ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTTP सेशनमध्ये मी डाटा कसा सेट केला जातो, डाटा कसा गेट केला जातो, ते कसा वापरला जातो ते बघू. ओके, सो डाटा कसा सेट केला जातो तो मित्रांनो बघा. आता हा लॉगिन सिस्टीम हे तर तुम्हाला मी सांगितलं आहे. कंट्रोलर काय असतो, सर्व्हिस काय असते, रेपॉझिटरी काय असते, DTO काय असते, हे तुम्हाला सांगितलं मी. ओके, तर पोस्ट मॅपिंग जी आहे मित्रांनो, ही पोस्ट मॅपिंग ही डाटा गेट करण्यास म्हणजे डाटा येतोय तिकडून मध्ये डाटा सेव्ह करण्यासाठी हा पोस्ट मॅपिंगचा वापर केला जातो. ओके,
यातून लॉग इन आले. ओके, गेट मॅपिंगमध्ये काहीतरी डाटा घेणे, सेट मॅपिंगमध्ये डाटा काहीतरी सेव्ह करणे, म्हणजे पोस्ट मॅपिंग. ओके, हे मॅपिंगचे टाईप असतात. म्हणजे हे कंट्रोलर जी एच टी टी पी रिक्वेस्ट आहे, ती एच टी टी पी रिक्वेस्ट या कंट्रोलर थ्रू काय केली जाते, हँडल केली जाते. ओके, आता सपोज मी इथं तुम्हाला दाखवतो, इथं गेलो, ही काय, ही रिक्वेस्ट आहे, एच टी टी पी रिक्वेस्ट. दिस ऑल्सो एच टी टी पी रिक्वेस्ट मित्रांनो. ओके, आता मी सिम्पली इथं गेलो. ओके, आता हे डॅशबोर्ड आहे, लॅब डॅशबोर्ड, ही एच टी टी पी रिक्वेस्ट आहे. हे तुम्हाला मी सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी सांगितलेलं एक्सप्लेन करून. ओके, सो ही एच टी टी पी रिक्वेस्ट आता लॅब डॅशबोर्ड आहे, ते तुम्ही इथं मी तुम्हाला दाखवतो, थांबा. तर लॉग इन केलो. लॉग इन केल्यानंतर रिडायरेक्ट कुठं झाला, तो लॅब डॅशबोर्डवरती. या लॅब डॅशबोर्ड जो काय कंट्रोलरची URL आहे, तिथं तो रिडायरेक्ट झाला मित्रांनो. सो इथं हा लॅब डॅशबोर्ड आहे, तो तुम्हाला इथं दिसतोय. ओके, आणि त्या लॅब डॅशबोर्डवरती जो काय पर्टिक्युलर डॅशबोर्ड आहे, तो डॅशबोर्ड काय झाला, लोड झाला. ओके, आणि त्या एच टी पी सेशनद्वारे ते सगळे फील्ड काय झाले, सेव्ह झाले मॉडेल ॲट्रिब्यूट्समध्ये. आता बघा, डाटा कसा सेट केला जातो, डाटा कसा गेट केला जातो ते सेशनमधला. ओके, आता पर्टिक्युलर मी लॉग इन केला आहे. ओके, तो मल्टिपल युजर, आता सपोज फॉर एक्झाम्पल आता यूट्यूब आहे. ओके, यूट्यूबवरती एक माझा चॅनल, हा माझा चॅनल आहे. तर माझ्या मी जेव्हा लॉग इन केलं, तर माझ्या चॅनलचंच मला व्हिडिओज दिसायला पाहिजे, दुसऱ्या चॅनलचे व्हिडिओ दिसायला नको पाहिजे. त्याच्यासाठी एच टी टी पी सेशन वापरला जातो मित्रांनो. तो त्याच्यामध्ये कसं डाटा सेट केला जातो बघा, तर सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूटची प्री डिफाईन मेथड असते. ओके, सेशनची प्री डिफाईन मेथड आहे. ओके, त्या प्री डिफाईन मेथडमध्ये मित्रांनो नेम दिला जातो, आणि त्याच्यानंतर जे काय फील्ड तुम्हाला सेट करायची ती फील्ड इथं दिली जाते. आता मी इथं बघा, लॅबची जी काही गेट आय डी आहे, ती लॅबची आय डी मी इथं सेव्ह केली, आणि लॅबचं नाव मी इथं सेव्ह केलं, आणि ती संपूर्ण लॅबची डिटेल्स मी इथं सेव्ह केली आहे. इथं मी सर्व्हिस डॉट लॉग इन ईमेल आणि पासवर्ड. ओके, म्हणजे सर्व्हिसमध्ये जे काय लॉग इनची काय जी आपली मेथड आहे, त्याला मी इथं कॉल केलं, आणि जिथून डाटा जो रिटर्न येईल. ओके, जर नल आलाच तर लॅब लॉग इन वरती जाणार, अदरवाईज नल नाही आला तर हे सगळं सेव्ह होणार. ओके, लॅब आय डी, लॅब नेम, लॅब. त्याच्यानंतर मित्रांनो रिडायरेक्ट कुठं होणार, इथं होणार. ओके, म्हणजे एवढं सगळं सेशनमध्ये मी सेट केलं. आता हा सेशनमध्ये जो का डाटा मी सेट केला लॅब आय डी, तो लॅब आय डी मला भरपूर ठिकाणी वापरता येतो. आता सपोज मी इथं गेलो, आता माझा अपलोड रिपोर्ट, हा जो डॅशबोर्ड आहे, ह्या डॅशबोर्डमध्ये फक्त त्याच आपले जे काय लॅब आहे, त्या लॅबचेच पेशंट आपल्याला इथं दिसतात, आणि लॅबचे टेस्ट एंट्री आपल्याला इथं दिसतात. सो मित्रांनो, या ठिकाणी पण मी माझं हे सेशन आय डी वापरलेलं आहे. ओके, लॅब आय डी, लॅब नेम, आणि जे काय असेल ते. ओके, सो आता हे सेट ॲट्रिब्यूटचं झालं, ज्यामध्ये सेशनमध्ये आपण सगळे डिटेल्स सेव्ह करतो त्या पर्टिक्युलर लॉग इन म्हणजे पर्टिक्युलर सेशनची. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी नेक्स्ट दाखवतो, गेट ॲट्रिब्यूट वापरला जातो. ओके, तर गेट ॲट्रिब्यूट्स वापरण्यासाठी मी सिम्पली इथं जातो टेस्ट एंट्री कंट्रोलरमध्ये. आता इथं तुम्ही बघू शकता, सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट्स मी वापरला आहे. ओके, इथं लॅब आय डी, आता हा ॲड ऑल आहे. ओके, सपोज मी इथं गेलो, API टेस्ट ऑल. आता तुम्हाला API टेस्ट इथं ऑल दिसतो, ते ह्या मॅपिंगवरती जाऊ आपण, API टेस्ट ऑल. ओके, सो इथं बघा API टेस्ट. आता रिक्वेस्ट मॅपिंग आहे, रिक्वेस्ट मॅपिंग म्हणजे बेस मॅपिंग असते, ती संपूर्ण म्हणजे कुठल्याही कंट्रोलरची मॅपिंग, रिक्वेस्ट मॅपिंग जर हा ॲनोटेशन जर वापरलेला असेल, तर तिथूनच ती बेस मॅपिंग ठरते, आणि तिथूनच सगळे URL आपले चालू होतात. सो फॉर एक्झाम्पल API टेस्ट ॲड, API टेस्ट ॲड ऑल, ते तुम्हाला मी सांगितले मित्रांनो, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो. ओके, सो API टेस्ट ऑल ह्या मॅपिंगवरती आलो. गेट मॅपिंग आहे, काहीतरी डाटा परत येतो. यांचं एच टी टी पी सेशन मी वापरला आहे. सिम्पली एच टी टी पी आपण जेव्हा सेट करतो, तेव्हा आपण एच टी पी सेशनवरती डिफाईन केला जातो. त्याच्यानंतर पॅरामीटरमध्ये, आणि त्याच्यानंतर परत तो सेशन वापरला जातो. ओके, सेशनमध्ये मी त्यावेळी बघा, त्यावेळी सेशनमध्ये मी लॅब इन्फोमध्ये जातो मी. ओके, त्यावेळी मी सेशनमध्ये लॅब इन्फो कंट्रोलरमध्ये मी गेलो. ओके, सो लॅब इन्फो कंट्रोलरमध्ये मी जातो, आणि सेशनमध्ये बघा मी काय काय सेट केलेलं. ओके, लॅब आय डी, लॅब नेम, आणि लॅबची संपूर्ण डिटेल्स मी तिथं सेव्ह केलेलं. ओके, सो मी टेस्ट एंट्री कंट्रोलरमध्ये गेलो, तुम्हाला ते दाखवलं. तर इथं बघा मी काय यूज करतो, लॅब आय डी. ही लॅब आय डी, जो नाव मी जी लॅब आय डीच्या जी काय जी काय आपली लॅब डॉट गेट आय डी आपण केलेली, म्हणजे लॅबची जी काय आय डी फेच केलेली, आणि त्या लॅब आय डी नावावरती जी सेव्ह केलेली, ती लॅब आय डी मी इथं वापरतो. म्हणजे ज्यावेळी आपण लॅब आय डी सेट केलेली सेशनमध्ये, ती सेशनमधली लॅब आय डी मी इथं आता वापरतो आहे. आणि आता तो सेशन चालू आहे, जेव्हा सेशन चालू आहे म्हटलं, ती लॅब आय डी सध्या चालू आहे. मग त्या म्हणजे सध्या ती लॅब आय डी त्या सेशनमध्ये सेव्ह केलेली आहे. मग ती सेशनमध्ये सेव्ह केलेली लॅब आय डी आता मी सध्या माझ्या ह्या आय डीवरती फेच करून घेतो, गेट करतो. म्हणजे
सेट केला मगाशी, आता गेट करतोय मी ती लॅब आय डी सेशनमधली. सध्या जो सेशन चालू आहे त्या सेशनमधली लॅब आय डी मी आता गेट करतोय आणि त्या आय डीवरती मी सेव्ह करतोय. ओके, आय डीवरती सेव्ह करतो. मग मित्रांनो पुढचं मी या सर्व्हिसला कॉल केलं. ओके, गेट आय डी पूर्ण लॅब आय डीची काही सगळी डिटेल्स आहेत ती सगळी डिटेल्स घेतली. ओके, आणि त्याच्यानंतर ते मॉडेलला ॲड ॲट्रिब्यूट्समध्ये फ्रंट एंडला काय केलं, सेट केला आणि तो रिटर्न केलं. ही आपली ही टेम्पलेट रिटर्न केली. मित्रांनो हे जे असते ही एक फ्रंट एंड असतो, फ्रंट एंडची फाईल असते, HTMLची फाईल असते. तुम्हाला मी दाखवतो. लिस्टेड एंट्रीज इथं फ्रंट एंडची फाईल असणार रिसोर्सेसमध्ये असते आणि टेम्पलेटमध्ये गेलो आपण. सो टेम्पलेटमध्ये जेव्हा जातो, ओके, सो मी तुम्हाला दाखवतो. ओके, थांबा. लिस्ट एंट्रीज बघा, हे लिस्ट टेस्ट एंट्रीज जे आहे ही काय HTML फाईल आहे, म्हणजे HTML फाईल आहे. आता हे रिटर्न करण्यासाठी आपल्याला वरती ना कंट्रोलर टाकावा लागतो. ओके, हे कंट्रोलर टाकणं म्हणजे HTTP रिक्वेस्ट आणि त्याला एकदम फ्रंट एंडचा काहीतरी पार्ट रिटर्न होते. आणि जर तुम्हाला रेस्ट कंट्रोलर वापरायचा असेल तर देट आर 2 टाईप्स ऑफ कंट्रोलर मित्रांनो, कंट्रोलर आणि रेस्ट कंट्रोलर. रेस्ट कंट्रोलर जेव्हा आपलं जेसॉनचा डाटा जो असतो तो डाटा जर रिटर्न होत असेल तर तेव्हा त्यावेळी रेस्ट कंट्रोलर वापरला जातो. ओके, सो इथं मी रिस्पॉन्स बॉडी वापरला आहे. रिस्पॉन्स बॉडी म्हणजेच आपलं रिस्पॉन्स बॉडी रेस्ट कंट्रोलचं मिनी एकच आहे. रिस्पॉन्स बॉडीमध्ये जेसॉनचा डाटा रिटर्न होतो. ओके, सो मित्रांनो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की HTTP सेशन कसा वापरला जातो, सेशनची आय डी कशी मेंटेन केली जाते. ओके, सो नक्कीच तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असणार आहे. बाई HTTP सेशनचं कसं मेंटेन केलं जातं, कशी ती आय डी मेंटेन करून त्याच्यावर कसा डाटा सेव्ह केला जातो, सेट केला जातो, नंतर डाटा कसा वापरला जातो आणि तो त्याच्यानंतर कसा फेच केला जातो हे तुम्हाला सांगायचं होतं की HTTP सेशनच सांगायचं होतं. सर तुम्हाला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणार. ओके, जर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण हा सेंड करा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच टेक्निकल कन्सेप्ट आणि बेसिक इंडस्ट्री लेवलचे कन्सेप्ट तुम्हाला समजायला भेटतील. ओके, थँक्यू मित्रांनो.